अभूतपूर्व असा सुख सोहळा या त्रेतायुगातल्या प्रभू रामचंद्राच्या आगमनाच्या दृष्टीने आज अयोध्या येथे येण्याचं सौभाग्य लाभलं। जीवनातला सर्वोच्च आनंद आज या ठिकाणी मिळाला। प्रभू रामचंद्राने जे रामराज्य निर्माण केलं त्या रामराज्यामध्ये ग्रामराज्य खूप महत्त्वाचं आहे। ग्रामराज्यामध्ये जाती भेदभाव, सामाजिक, निसर्गाच्या दृष्टीने नैसर्गिक साधन संपत्ती या सर्वांचं जतन करत असताना वन्यजीवापासून, वनापासून, आदिवासी जनजातीपासून सर्वांना सामावून घेऊन सत्ययुगात जे प्रभू रामचंद्राने रामराज्य निर्माण केलं त्या रामराज्याचा ग्राम स्वराज्याचा भाग म्हणून मला या ठिकाणी सहभाग घ्यायला मिळालं। याचा अतीव असा आनंद झालेला आहे। आता इथून परत जाल तेव्हा काय न्याल सोबत? इथून परत जाताना प्रभू रामचंद्रांना अभिप्रेत असलेलं ग्राम स्वराज, वन संवर्धन, जल संवर्धन, मृत संवर्धनाबरोबरच शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये चांगली बाजारपेठ मिळो, भूमिहीन जमीनधारक हो, दूध उत्पादकांना त्यांच्या दुधाचा न्याय मिळो आणि गरीब आणि छोट्या शेतकऱ्यांना एक आर्थिक स्थिरता लाभो याच दृष्टीने स्वावलंबी गावं होण्याची प्रार्थना मी या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या चरणी करणार आहे। जय श्रीराम।